मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. जीवा आणि नंदिनीची पहिली संक्रांत ही खूपच गोड होते. नंदिनीला तिळाचे लाडू बनवता येत नाहीत हे कळाल्यानंतर जीवा हा नंदिनीला तिळाचे लाडू बनवण्यामध्ये मदत करू लागतो. तिळाचे लाडू बनवत असताना नंदिनी गरम मिश्रणामध्ये एकदमच हात घालते. त्यामुळे तिचा हात भाजतो. तेव्हा जीवा पटकन नंदिनीचा हात त्याच्या हातामध्ये घेतो आणि फुंकर मारू लागतो. नंदिनी जीवाकडे यावेळी बघतच राहते. जीवाच्या अशा प्रयत्नांमुळे नंदिनी त्याच्या प्रेमामध्ये हळूहळू बुडताना आपल्याला दिसून येत आहे. तिकडे काव्या ही तिची पहिली मकर संक्रांत तिच्या डॅशिंग स्टाईल मध्ये साजरी करत असते. ती एका मागोमाग एक सगळ्यांचेच पतंग कापत असते. नेहमी पुढे पुढे करणारी रम्याची काव्य पतंग कापते आणि तिची बोलतीच बंद करते. यामुळे याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी रम्या ही काव्याकडे असणारा तिचा बाहुला म्हणजेच बोका मिळवते आणि कात्रीने त्याला फाडून टाकते. हे कळाल्यानंतर काव्याचा राग अनावर्ती होतो आणि रम्यावरती ती चांगलीच भडकते. आता काव्या रम्याला याबद्दल काय शिक्षा देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर यापुढील अपडेट्स मिळवत राहण्याकरिता तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.